लॉकून घ्यायचं. हाच किती दे बघत बस त्याच्या ड्रायव्हिंग के मजा याचा हात चिक्या पिल्या मागे हाती बा सध्याचं स्टेअरिंग तर लय बेकार आहे बरं का. डोळ्याने बघूया का फोटो काढायच्या नादात दिसत नाही. आयुष्य गेलं तुमचं या भागात खरंच की. आणि तो आलो नाही एवढं कुणीच आपल्याला नेलंच नाही खाली. काय गाडी नाही काय नाही. स्नेहल आम्ही दोघं आलो तर फिरत स्नेहल म्हणली काय माहितीच नाही. माहित नाही बाबा. महिन्यापर्यंत तिथंच थांबलो ना आम्ही. तिथनं खाली उतरलो बघतोय तर झाले दिसले ठसे उमटले. हे महिताचं बॅकवॉटर ना. हे काय ते मागचं पाणी आहे धरणाच्या. थोड्या मजा येते बघायला. काय बाहेर बघूशी वाटत सगळं दिसते. ऍक्च्युली फिलिंग ती गाडी आपण गाडी चालवत असल्यासारखी येते की नाही. सावल्या का पुढे बघ. अगं काय बघतो तुला ड्रायव्हिंग बघतोय ना तो की डॅश कॅमचा व्हिडिओ बघतोय. लाईव्ह बघतोय तो व्हिडिओ करायचा रेकॉर्डिंग चालू आहे. साड्या कुठं कुठं कॅमेरा काय आहे बघ ते बघ कुणी ऍक्सिडेंट बिक्सिडेंट केला की काय त्याने केला नव्हता का आपल्या पंपर काढला होता त्याला. तेव्हा पोलिसाला बोलवा. मी बोलवलं पोलिसाला स्नेहल माहिती आहे ना. पोलिसाला बोलवा म्हणला. बोलवलं मी. त्याला वाटलं मी घाबरून बोलवणार नाही. पोलीसवाल्याला म्हणलं आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग चला म्हणून. त्या म्हणलं चला चला पुढे यायला. मग त्याची फाटली. त्याची गाडी सोडायला लागणार ना. जाण्यासाठी चुलीसाठी स्वयंपाकासाठी बघ. असं आपल्याला कष्ट आहे का म्हणून आपण सुखी आहे की नाही. सुखी नाही जाण्यासाठी शिकली पाहिजे. MAJ स्नेहल MAJ आहे. MAJ हो MAJ कशी म्हणजे ही लोक बघ की कशा ह्याच्यात राहतात. आपल्याला एवढं असून आपल्याला त्याचं हे MAJ म्हणजे आपल्याला गॅस आहे मिक्सर आहे हे आहे सगळं आहे. तर तुमच्या दीदीचं पण सेम वय लहान वय असल्यापासून म्हणजे स्वयंपाकाचं पटणं. हो म्हणून तिला नाही आवडत स्वयंपाकात. तिचं आयुष्य त्यातच गेलं. जबाबदारी काय नाही आवडत नाही काय नाही. आपण बोलवलं की येत नाही. आरामात बसायला मिळतं. हो आता मी पुढे गेलो की नाही. मी म्हणलं तिथे यायला लागले मागणं म्हणून मी पुढे गेलो. बघतो नंतर येताना निवांत झाडाखाली बसतात. आईला म्हणलं म्हणजे तिचं लहानपण सगळं ना घर सांभाळण्यात गेले. असं जे दिवसभर खेळायचं आईच्या सावड्या मजा आली की नाही. असं काय म्हणजे असं नाही का आईनं केलं असेल आता आपल्याला जाऊन जेवायचंय खायचंय असं नाही झालं. तिला जेव्हा कळण्याचं वय तिच्या ह्याच्यावरती पण तुमचं पुण्य म्हणून तुम्हाला नवरा चांगला मिळाला. स्नेहलचं सगळं पापच बघ आहे. खरंच आहे. बघा अजून काय पाहिजे बघ पाप. आता आपण काय 5 स्टार हॉटेल पेक्षा भारी आता आपण एन्जॉय केला काय रे साऊ. काय म्हणून नाश्ता जो झाला ना ब्रंच भारी झाला. ब्रंच भारी झाला आपला. विट्स का फॉरेन पण झालं की विट्स झालं का. हा तिथे 8 मधलेच आहे. जिम बिम सगळं मॉल मेल. त्यात मजा येते का पण साऊ सांग. ती मजा गिरीसारख्या माणसाला पाहिजे. हे असला ताप काही घेत नाही. मला शेवाळेवाडीला जायला ह्याच्यासाठी आवडतं. असंच आहे वाडीत राहणार. इतकं सुंदर
सुंदर आहे आणि सगळे मिळतं तिथं पण. सगळं तुम्हाला तुमचा भाग माहित नाही त्याच्यामुळे तिकडे आहे हा, तिकडं काय आपल्याला जायची वाडी- गरजच आपल्या नाही इकडे तर माहित नव्हतं म्हणून तिकडं आता करवंदा अशीच प्रतीक्षा ओळीनं झाडायची रात्रीच्या 6 वाजता तिनं मला एवढी करवंद गोळा करून दिली. त्यांच्या इथं कुठलं फळ नाही असल्या चिकू आहे जांभळ करवंद पेरू मामी एक तरी पेरू मला आणून देणार खायला. कुठून आणणार? मी त्याला आणलं. स्नेहा सच्याला फोन केला का बरं? आलोय म्हणून त्याला सांग. आधीच माहिती आहे अगं माहिती आहे त्याच्या काय कामाच्या ह्याच्यात सांगितलं त्याला. येऊन गेला का मला सांगितलं की होणारच आहे काम तिला मगाशीच म्हटले कुठे आहे माझा मोबाईल? काय दुकानात गेला असला म्हणजे नो रेंज. येईल घेऊन बस काय काय जाऊ वाटत नाही जेड्या होय रे तर काय? सोडतो तुमच्या दोघांना इथं उतरा चल राजाई आपण जावा जाऊ युट्यूबची फिलिंग येते का त्याची? सावड्या सेम YouTube. हा ना. विचार करा आम्ही 24 तास गाडीत बसतोय 24 तास 24 तास ड्राईव्ह झाले. जेवायला डिनरला थांबलं तेवढंच आहे की नाही? लंच आणि डिनर लंच डिनर तेवढंच. माझं काय नाही. रात्री पहाटे पोहोचलो 5 वाजता घरी. तो रोड काय होता सापुताऱ्याचा रात्रीचा आई शप्पथ नाशिकच्या. वन ही दोघं जंगलात आलो तो जंगलात आम्ही थोडा वेळ झोपलो परत जाग. रणू झोपलेला फुल. रणू इथं सीट मागायकडे इथं झोपलेला अरे. होता. त्यापेक्षा आडवून मागं झोपवायचं. कशी ह्या भागा बघ किती काय त्यांना कसं मजा काय येतं. आणायचं काय म्हटलं तर आहे का? हो सनबुर्डे बेवडीशिवाय काहीच नाही. ती बघतच असतील वाट बघत कोणते दवाखाना म्हणलं तरी किती हाल आहे बघ. पहिले कसं यायचे तिकडून मराठवाडी कशी घेऊन यायची. दिलीप डॉक्टर इकडेच की यायचा फिरता डाव डॉक्टर. त्याच्यात पण घेऊन यायचे कसलं बघ की danger. आंबे राहिले या भागातले पण आपल्याला आंबे चांगले मिळायचे त्या झाडाचे बरं का कुठल्या पुढे जर गेलो असतो की नाही हा तर पुढं मोरगिरीच्या तिकडं तिकडं हो. तिथनं पुढं मग तालुका जिल्हा बदलत असेल का काय? बदलला की मग तालुका रत्नागिरी तालुक्यात आलो मुक्काम पोस्ट मोरगिरी तालुका रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी आहे त्याच्यात गेलो जिल्हा रत्नागिरी होता बघितलं नुसतंच मोरगिरी बघितली होती मुक्काम पोस्ट मोरगिरी दिसत होतं एवढंच आहे की नाही? मोरगिरी बघितली तेवढे तर डोळे फिरले मला पण आपण किती वेळात आलो बघा. 8 मिनिटात. म्हणलं आमचे सुजुकी बिजुकी असते तर आपण काय नेलं नसतं तुम्हाला एवढं इथपर्यंत गाड्या आणि इथनं पुढं कशी जायची दवाखाना सुद्धा नाही कशी पडते सांगा की कशाचं काय होणार म्हणजे हे पोरा. अहो खाणं सगळं शुद्ध तर आपल्याकडे दुनियाभरची औषधं सगळी यांचं धुणं आत्ता झालं मगाशी त्या धुत होत्या. मी यांना बघितलं गाऊन सेम घातलेल्या इथं धुत होत्या. नंबर बघ त्या गाडीचा
कुठं आली आहे गाडी? लालपरी आणि- लालपरी, कराड सळवे, टेबेवाडी सळवे देवेवाडी सळवे आली सळवे. MS 14 म्हणजे की हा रोड जाण्यासारखा आहे तुझ्या माझ्या भाषेत आहे की नाही रे? हा देवी आगारावरनं येताना MS-14 म्हणजे ज्यावेळी सिटी बस दिसायला लागली हा बरं वाटायचं मला म्हणजे म्हणजे वाटच तेवढा डेंजर तर नवऱ्यानं घरी आणलं हा असं वाटायचं की बापरे कशी जाते एसटी आली म्हणजे हाय मोठा रोड आहे. पण आपल्या पेशन्स स्नेहल काय एवढ्या होत्या डांबरे बघ इथं नसलं. एसटी वाल्याने आम्हाला हे दिलं माहितीये का सावड्या जागा, जावं म्हणलं पुढे पासिंगला आम्ही त्यांच्या मागणी चाललो होतो बराच वेळ 10-15 मिनिटं चालल्यानंतर त्यानं गाडीसाठी घेतली जावं म्हणलं पासिंग ते जाऊन दिलं नसतं. आता पण बघ त्या गाडीला घातली आपण घातली असती गाडी तर दोघं पण अडवलं असतं पण आपण लहानपणी बोकाडाची गोष्ट शिकलेलो आहे त्याच्यामुळे आपण थांबलो. गेलं मी आपण गेला ते सचिन पण जाणार का नाही? जातात की काय म्हणजे मी आलो सचिन सांगून आला. मजा येते सावडे बघा HD त्याचं सेटिंग चेंज केले क्वालिटी हाय केली आहे त्याची म्हणून बघायला वाटतं बिबट्याला पण बसलेला असतं इथे कुठेतरी झाडात काय विचार किती यायला होच Hello. दादा आलेले होते. हा नाही येऊन गेले वाटतं वाडीला हनुमानाच्या फोटो बिटो काढून आले तर काय बोलू नको. हा, चालेल. ठेवू का? नाही सांगितलेलं घरात म्हणूनच पण आले येऊन की नाही सांगितलेलं मी सगळ्यांना सांगितलेलं पण तुला सांगायचं काय माहिती वाटतं फोटो काढून गेले पण मम्मीचा मी सांगून ठेवलेलं की काय आधी आहे अजून नाही ठेवू का? नाही वा काय मी सांगणार पाहिजे जाऊन हॅलो पाहिजे पुढे जाऊन आलो आम्ही सांगणार मोरगिरीत जाऊन आलो म्हणून सांगणार घाबरायचं का सांगायचं की फक्त म्हणतो सगळ्यांनी काय तिकडे सांगितलं ते आले मी सांगू नाही म्हणून म्हटलं नाही काय सांगितलं सगळेजण बघतात कारण मोठी अशी छोटी गाडी कुठली दिसते का आलेली इकडं सगळ्या सिडन हे दिसतात ना काय